कमी हे बघ, अगदीच काय आपल्याला हाती लागलंच नाही अशातला भाग नाहीये. ऍटलिस्ट हे तरी कळलं आपल्याला की आबा कोणाला तरी शोधत होते. होय अहो, खरंच तो नेमका होता तरी कोण? आणि आबा एवढी वर्ष त्याच्या उत्तराची वाट का बघत होतं? आणि आईने एवढं सगळं का लपून ठेवलं? बघा की सगळं असं हातात येते असं वाटायला लागले, पण निष्ठतच चाललंय. अरे एकदा घरात शोधूयात आपण परत. बघ, आबांनी काहीतरी जपून ठेवलं असेल ना इतक्या वर्षापासून. शोधलं तर काहीतरी सापडेल आपल्याला. हा बघूया, चल. काय गावलं का? नाही. इकडे बघतो तू. ऋषी सर, कमळी, चित्र बघ किती छान काढलं होतंस. आबांनी माझ्या सगळ्या वस्तू जपून ठेवल्यात. आबा इतकी वर्ष ज्या प्रश्नांची उत्तरं शोधत होता, आता ती आपल्याला शोधून काढायची. कमळे, हे बघ काय. ऋषी सर, पत्र. ए, ते काय लिहिलंय? वाळिंज. वाळिंज. हॅलो. बोल. हा मॅडम, ते राजन सर आणि अन्नपूर्णा मॅडम आहेत ना, अहो ते वाळिंज गावात गेलेत. काय? वाळींज? हो मॅडम. म्हणजे आया आणि आबा वाळिंज गावात राहत होतं. नाही, पण ते वाळिंज गावात पत्र पाठवत होते म्हणजे ते वाळिंज गावातच राहत असतील असं काही नाही. आबा कुणाला पत्र पाठवत होतं? म्हणजे कोण असेल त्यांचं त्या गावात? आबांचा कुणीतरी मित्र असणार आहे, नाहीतर भाऊकीतलं कोणतर असणार आहे. खरं एका पत्रावरनं तिकडं काहीतरी मिळेल असं मला नाही वाटत. अगं काय मिळो अगर न मिळो, पण एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे. एक्झॅक्टली, जाऊन तर बघूयात. आया आणि आबा जर त्या गावात राहत असतील तर मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथंच जाऊन गावतील. आबा कुणाच्या पत्राची वाट बघत होता? आईनं माझ्यापासून इतकी वर्ष सगळं का लपवलं? माझा बा कोण आहे हे सगळं तिथं जाऊन सापडेल. बरोबर आहे तुझं. उद्याच जाऊयात आपण तिथे. आय एम व्हेरी शुअर काही ना काही माहिती नक्की मिळेल.
राजन, या गावात पोचेपर्यंत बराच अंधार झाला रे. आता इथे कशी काय जागा बघणार आपण? काही दिसणारच नाही आपल्याला. आपण एक काम करूया, आपण इथे एखाद्या हॉटेलमध्ये थांबूया आजची रात्र. उद्या पुन्हा एकदा कमळीला भेटूया आणि मग येऊया या गावात त्या प्रोजेक्टची जागा बघायला. अरे मला कमळीला परत भेटायची इच्छा आहे. मला तिच्याशी नीट बोलताच आलं नाही आहे. ठीक आहे, तू म्हणतेस तसं तसं करू. बस. हा मॅडम, ते राजन सर आणि अन्नपूर्णा मॅडम आहेत ना, अहो ते वाळेंज गावात गेलेत. आज इतक्या वर्षांनी म्हातारी आणि राजनला पुन्हा त्या वाळींज गावात का जावंसं वाटलं. कशाला तिकडे तडमडायला गेलेत. त्यानं तिकडे काही सापडलं तर. अरे गेल्या कित्येक वर्षात राजन त्या गावात जाऊन आलंय, पण त्याच्या हाताला काही लागलं नव्हतं. आता काय मिळणार आहे त्यांना? ए कामिनी, अरे उगीच घाबरतीये. आठवत नाही का तुला? हा, त्या गौरीच्या घराला आग लावून टाकली होती. आगीत भस्मसात झालं होतं तिचं घर. काही म्हणजे काही बाकी ठेवलं नव्हतं. सगळे अवशेष संपून गेले होते. कोणाच्याही हाताला काही मिळू शकणार नाही असं सगळं करून टाकलं होतं. आता कसं कोणाच्या हाती काय मिळेल? मला नाही वाटत कोणाला आता काही सापडेल. अरे उगाच घाबरलीस. घाबरायचं नाही कामिनी, घाबरायचं नाही. गौरीचा सगळा भूतकाळच मिटवून टाकलाय. आता तर तिलाच संपवून टाकलेलं आहे. उरलं काय? कोणी कितीही हातपाय मारण्याचा प्रयत्न केला तरी कोणाच्याही हाती काही एक सापडणार नाहीये. कळलं ना? घाबरायचं काही कारण नाहीये.